विदर्भ दौऱ्यामध्ये अमित शाह यांनी मोठ्या नेत्यांचं तिकीट कापली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत। तसंच विदर्भानंतर आता अमित शाहांनी मुंबईकडे देखील आपला मोर्चा वळवला। ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये अमित शाह मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। आगामी विधानसभेत भाजपमधील काही बड्या नेत्यांची तिकीट कापली जाणार असल्याचे थेट संकेत अमित शहांनी दिले आहेत। मतदारसंघात सुमार कामगिरी असणाऱ्या भाजपमधील नेत्यांच्या तिकिटावर टांगती तलवार आहे। दरम्यान आपला स्वतःचा एक किस्सा सांगत शहांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना सूचक इशाराही दिलाय। काय म्हणाले अमित शहा? माझा तिकीट एकेकाळी कापलं गेलं होतं, आज नाईलाजानं मला तिकीट कापावी लागतात। आमच्यापैकी कोणाचं तिकीट कापलं तर आम्ही बंड करणार नाही। बैठकीला उपस्थित भाजप नेत्यांकडून अमित शहांनी वदवून घेतलं। यावेळी अमित शहांनी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरेंचं आणि स्वतःचं कार्यकर्त्यांना उदाहरण दिलं। 35 वर्षाचा असताना पक्षानं माझं आमदारकीचं तिकीट कापलं होतं। त्यानंतर कुशाभाऊ ठाकरे माझ्या घरी आले होते। तिकीट कापल्यामुळे मी दुःखी आहे असं कुशाभाऊ ठाकरे यांना मी म्हटलं। त्यावेळी कुशाभाऊ ठाकरे मला म्हणाले, नाराज झालात तर तुमची मनधरणी करायला कोणी घरी येणार नाही। तसंच तू प्रचार करू नकोस, कारण दुःखी मनाने कुणी काम करू शकत नसल्याचं कुशाभाऊ ठाकरे म्हणाले। ज्याला घरी येऊन समजवावं लागतं तो कार्यकर्ता नाही असंही कुशाभाऊ मला म्हणाले होते। असा किस्सा अमित शहांनी कार्यकर्त्यांना नागपूरच्या बैठकीत सांगितला। एकीकडे सुमार कामगिरी करणाऱ्या भाजप आमदारांचं तिकीट कापली जाणार असल्याची शक्यता आहे, मात्र दुसरीकडे मिशन विदर्भ आणि मराठवाड्यानंतर अमित शहांनी आता मुंबईकडे आपला मोर्चा वळवलाय। 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबईतील डेंजर झोन मधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत। मुंबईतील मतदारसंघासाठी अमित शहांनी विशेष प्लॅनिंग आखले। अमित शहा मुंबईतील डेंजर झोन मधील मतदारसंघाचा स्वतः आढावा घेणार आहेत। अमित शहा मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधणार आहेत। अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप अलर्ट मोडवर। पुढील 3 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश। 3 दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार। माननीय देशाचे गृहमंत्री आणि आमचे नेते अमित शहाजी हे संपूर्ण महाराष्ट्राचा विभागवार दौरा करतायत आणि कार्यकर्त्यांशी संवाद करतायत। आता केवळ मुंबई आणि कोकण विभाग त्यांचा राहिलेला आहे। जवळपास 1 तारीख त्याची फायनल होते। 1 तारखेला ते मुंबई आणि कोकणातल्या कार्यकर्त्यांशी संवाद करतात। अमित शहांच्या दौऱ्यावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा शरसंधान साधलंय। अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी त्यांचा विजय होणार नसल्याचं राऊतांनी शहांवर निशाणा साधलाय। महाराष्ट्राला दादाभाईंची गरज नाही बरं का, आणि गुजरातमधून आलेल्या गांडाभाईंची तर अजिबात गरज नाही। तुमच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे, केंद्रीय यंत्रणा आहे, म्हणून तुम्ही भाई राज्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कितीही प्रयत्न केले, अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे औरंगजेबाप्रमाणे, तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत। मला वाटतं काय आहे की दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं, आपल्या संस्कृतीला हे संजय राऊतांचे जे वक्तव्य ते न शोभणार आहे। राजकारणात विरोध असतो, एकामेकावर टीका टिप्पणी करतो, आपण विरोध करतो, पण मला वाटतं हे वैफल्यातून होणारी टीका आहे, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं कारण नाही आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघावर शहांनी लक्ष केंद्रित केले। मात्र 2019 विधानसभेतील परिस्थिती काय होती त्यावर एक नजर टाकूया। 2019च्या विधानसभेत शिवसेना आणि भाजपची युती होती। मुंबईतील 36 जागांपैकी शिवसेनेनं 19 जागा लढवल्या, तर भाजप 17 जागांवर मैदानात उतरली। दरम्यान शिवसेनेने 19 पैकी 14 जागांवर विजय मिळवला, तर भाजपने 17 पैकी 16 जागांवर विजय संपादन केला होता। लोकसभेत भाजपला मुंबईत फटका बसला होता। मुंबईत महायुतीला 6 पैकी केवळ 2 जागांवर विजय मिळवता आला होता। मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांपैकी 3 जागांवर ठाकरे गटानं विजय मिळवला होता।
उत्तर मध्य मुंबईमध्ये काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी भाजपच्या उज्ज्वल निकमांचा पराभव केला, तर उत्तर मुंबईमध्ये भाजपचे पियुष गोयल निवडून आले होते आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या जागेवर शिंदे गटाच्या रवींद्र बाईकरांनी अमोल कीर्तीकरांचा पराभव केला होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार मोर्चे बांधणी करण्यात येते. त्यासाठी अमित शहांनी विदर्भानंतर आता मुंबईवर लक्ष केंद्रित केलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.